मराठा आरक्षणाच्या मागणीला घेऊन मनोज जरांगे हे धाराशिव जिल्हा दौऱ्यावरती आहेत आणि काल उमरगा इथे झालेल्या जाहीर सभेनंतर मनोज जरांगे यांची लोहारा तालुक्यातील माकणी आणि करजगाव या भागात जाहीर सभा होते। या सभेत ते काय बोलणार याकडे मराठा समाजाचं लक्ष लागलंय। मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजात चांगलेच लोकप्रिय होत आहेत। धाराशिवमधील लोहाऱ्यात जरांगे पाटलांचं माळरानावरती चित्र काढण्यात आलंय। 1.25 लाख चौरस फुटावरती हे चित्र साकारलंय। येत्या 17 डिसेंबरला जालन्यातल्या अंतरवाली सराटी इथे मनोज जरांगे पाटील यांनी बैठक बोलावली आणि या बैठकीसाठी राज्यभरातील जिल्हा तालुका आणि गाव पातळीवरील उपोषणकर्ते स्वयंसेवक आणि सभेचं नियोजन करणारे मराठा बांधव सहभागी होणार आहेत। मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी लढणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील महाराष्ट्र दौरा करतायत। अशातच मनोज जरांगे यांची आज धाराशिवमध्ये जाहीर सभा होणार आहे आणि लोहारा तालुक्यातील माकणी इथे होणाऱ्या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे। या ठिकाणी ते मराठा बांधवांच्या गाठीभेटी घेणार आहेत। बीडच्या अंबाजोगाई इथल्या आंबा साखर कारखाना वाघाळा इथे मनोज जरांगे यांची सभा होणार आहे। सभेसाठी 10 फूट उंचीचा भव्य व्यासपीठ, 10 LED स्क्रीन्स, 1.5 लाखांहून अधिक लोकांची बैठक व्यवस्था आणि गाड्या पार्किंगसाठी 8 ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे। मनोज जरांगे चौथ्या टप्प्यातील महाराष्ट्राचा दौरा करतायत। राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे पाटलांना सूचक सल्ला दिलाय। जरांगे पाटलांनी फडणवीस यांच्या वक्तव्यावरून मनोज जरांगे पाटील यांना वडीलकीचा सल्ला दिला। विनाकारण कोणाची तरी बदनामी करायची आणि बदनामी संदर्भातील वक्तव्य टाळलं पाहिजे असा सल्ला विखे पाटलांनी जरांगेंना दिला। राज्यातील एसटी आरक्षणापासून वंचित असलेला समाज धनगड की धनगर यावरती मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे। काळेकर समितीनं 1956 मध्ये दिलेल्या अहवालानुसार राज्यात धनगड जातीचा उल्लेख करण्यात आलाय आणि एवढ्याच पुराव्याच्या आधारावरती राज्यातील धनगर समाज आरक्षणापासून वंचित असल्याचा दावा याचिकेत करण्यात आलाय। इंदापुरात भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांच्यावरती चप्पलफेक करणाऱ्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल करण्यात आले। ओबीसी एल्गार मेळाव्यानंतर उपोषणाला बसलेल्या कार्यकर्त्याला भेटायला गेल्यावर गोपीचंद पडळकर यांच्यावरती चप्पलफेक झाली होती। मराठा समाजाच्या अज्ञात 10 ते 15 आंदोलकांवरती गुन्हे दाखल झालेत। नागपुरातील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे। आजच्या चर्चासत्रात विरोधक अनेक मुद्द्यांवरती सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत। अवकाळी पाऊस आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून अधिवेशन गाजण्याची चिन्ह आहेत। मराठा आणि ओबीसी आरक्षणावरती चर्चा घडवून आणण्याची तयारी सरकारनं केली आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज नागपूर हिवाळी अधिवेशनासाठी उपस्थित राहणार आहेत। सकाळी 11:15 वाजता त्यांचं आगमन नागपूर विमानतळावरती होईल। त्यानंतर दुपारी 12:30 वाजता उद्धव ठाकरे विधान भवनात दाखल होतील। संध्याकाळी 5 वाजता हॉटेल रेडिसनमध्ये ठाकरे गटाची बैठक होणार आहे। शेतकऱ्यांचे प्रश्न, रोजगार तसंच आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारला जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचा आज नागपूर विधान भवनावरती मोर्चा जाऊन धडकणार आहे। शेतमालाला योग्य भाव मिळावा, हमी भावानं शेतमाल खरेदी केंद्र सुरू करावीत, कांदा निर्यात बंदी उठवावी यासोबतच विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला जाणार आहे। काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्या विरोधात छत्रपती संभाजीनगरात आंदोलन करण्यात आलं। भाजप कार्यकर्त्यांनी साहूंविरोधात आंदोलन केलं आणि साहू यांच्या घरी सापडलेली रोकड काँग्रेसच्या भ्रष्ट कारभाराची साक्ष आहे अशी टीका भाजपनं केली। पुण्यात पहाटेच्या सुमारास मंगल कार्यालयाजवळच्या महाजनवाड्याला भीषण आग लागली। या ठिकाणी अग्निशमन दलाच्या 6 गाड्या पोहोचल्या। अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवरती नियंत्रण मिळवलं। यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही। सांगली जिल्ह्यामध्ये ऊस दरावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे। दत्त इंडिया संचलित वसंतदादा साखर कारखान्यासमोर राजू शेट्टी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचं ठाण मांडून आहेत। रात्रभर राजू शेट्टी यांनी कार्यकर्त्यांचं साखर कारखान्यासमोर मुक्काम केला, तर स्वाभिमानीच्या ठिय्या आंदोलनामुळे कारखान्याचं गाळप ठप्प झालंय। नाशिक जिल्ह्यातील कांदा लिलाव आजपासून पूर्ववत होत आहेत। केंद्र सरकारच्या निषेधार्थ कांदा व्यापाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला होता, मात्र शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून कांदा व्यापाऱ्यांनी बंद मागे घेतला। त्यामुळे नाशिकच्या सर्व बाजार समित्यांमध्ये लिलाव सुरू राहणार आहेत। केंद्र सरकारनं कांदा निर्यातीवरती बंदी घातल्याच्या विरोधात गुरुवारपासून कांदा व्यापाऱ्यांनी पुकारलेला बंद मागे घेतलाय। त्यामुळे आजपासून लासलगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव सुरू होणार आहेत। मनमाडला सकाळी 10:30 वाजता तर लासलगावला दुपारी 1 वाजता लिलाव सुरू होईल। कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मैदानामध्ये उतरणार आहेत। कांदा निर्यात बंदीच्या विरोधात नाशिक जिल्ह्यातील चांदवडमध्ये आंदोलन केलं जाणार आहे। शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरती चांदवडला शेतकऱ्यांचा एल्गार होणार असून मुंबई आग्रा रोडवरती चांदवड चौफुल येथे शेतकरी आंदोलन करणार आहेत। त्यामुळे केंद्राच्या निर्णयावरती शरद पवार काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय।
कांदा निर्यात बंदीचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसलाय, मात्र यावरती लवकरच तोडगा निघेल असा विश्वास खासदार सुजय विखे यांनी व्यक्त केलाय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे अमित शहा यांना भेटण्यासाठी जाणार आहेत आणि नाफेडच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा कांदा विकत घेता येईल का किंवा निर्यात बंदी उठवता येईल का यावरती चर्चा होईल आणि यातून लवकरच कांदा प्रश्नावरती मार्ग निघेल असा विश्वास भाजपचे खासदार सुजय विखे यांनी व्यक्त केला. कांदा निर्यात बंदीच्या निर्णयावरून रविकांत तुपकर यांनी जोरदार टीका केली. शहरी ग्राहकांचे लाड पुरवण्यासाठी कांदा निर्यात बंदीचा हा निर्णय घेण्यात आल्याची टीका त्यांनी केली. सरकारनं तातडीनं हा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा सरकारला कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागेल असा इशारा त्यांनी दिला. जम्मू काश्मीरला विशेष दर्जा बहाल करणारा घटनेतील अनुच्छेद 370 रद्द करण्याच्या केंद्र सरकारचा निर्णय घटनात्मकदृष्ट्या वैध होता की अवैध या संदर्भातील निकाल सर्वोच्च न्यायालय आज देणार आहे. सर्वोच्च न्यायालयानं 16 दिवसांच्या सुनावणीनंतर 5 सप्टेंबर रोजी या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला होता. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये जमावबंदीचे आदेश लागू असताना चिस्तिया चौकात बेकायदेशीर जमाव जमवून निदर्शनं करत अबू आझमी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करणाऱ्या 19 जणांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्याचे निर्देश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी SM बोहरा यांनी दिले आणि या आदेशामुळे तब्बल 14 वर्षांनी आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे. अहमदनगर शहरालगत असलेल्या वडगाव गुप्ता परिसरामध्ये 500 एकरावरती नवीन MIDCला मंजुरी मिळाली. त्यामुळे 5 ते 6 हजार युवकांना यातून रोजगार मिळेल असा विश्वास खासदार सुजय विखे यांनी व्यक्त केला. जळगावात अवकाळीमुळे भाज्यांचे दर घसरलेत. आवक वाढल्यानं कांदे 20 रुपये तर टोमॅटो 10 रुपये किलोनं मिळतोय. भाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक झाल्यानं ते फेकून देण्याची वेळ आली आहे. बीड जिल्ह्यामध्ये अवकाळीनं कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय. कापसाची वेचणी देखील परवडत नसल्यानं हा कापूस वेचणीला मजूर देखील परवडना झालाय. शेतकऱ्याला वेचणीसाठी किलोमागे 15 रुपये खर्च येतोय. अशातच मजुरांची टंचाई असल्यामुळे मजुरीचे दर देखील वाढलेत. साताऱ्यातल्या कोरेगाव इथे बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं. ही शर्यत पाहण्यासाठी मनसेचे नेते अमित ठाकरेंनी हजेरी लावली. अमित ठाकरे स्वतःही बैलगाडीसोबत जोडलेल्या बैलांबरोबर चालत स्टेजपर्यंत आले आणि यावेळी त्यांनी दोन्ही बैलांना नमन केलं. तर कोरेगावात आयोजित केलेली बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी इतर नागरिकांनी देखील मोठी गर्दी केली होती. पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय लोकलनं प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. चाकरमान्यांची प्रचंड गर्दी असलेल्या या मार्गावर गोरेगाव ते बोरिवली दरम्यान 6वी मार्गिका टाकली जाते आणि या मार्गिकेचं काम एप्रिल ते मे अखेरपर्यंत पूर्ण करण्याचं रेल्वेचं नियोजन आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते विरार दरम्यान तब्बल 25 ते 30 अतिरिक्त लोकल चालवणं शक्य होणार आहे. मुंबईत 14 डिसेंबरनंतर तापमानात मोठी घट होण्याची शक्यता आहे. मुंबईचं हवामान हे उत्तरेकडील वाऱ्यांवरती अवलंबून असतं. सध्या तापमानात केवळ 1 ते 2 अंशांची घट होऊ शकते. मात्र 14 ते 15 डिसेंबर दरम्यान काही भागात हिमवृष्टीची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईसह संपूर्ण राज्यात कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती महाराज ज्ञानेश्वर माऊलींचा 726वा संजीवन समाधी सोहळा आज संपन्न होत आहे आणि त्यानिमित्तानं आळंदीमध्ये माऊलींच्या समाधी मंदिर आणि गाभाऱ्यात अशी फुलांची सुंदर सजावट करण्यात आली आहे. या सोहळ्यासाठी लाखो वारकरी आळंदीमध्ये दाखल झालेत. भारतीय नौदलानं मिळवलेल्या पराक्रमी विजयाचं स्मरण आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना रुजवण्यासाठी लोणावळ्यात नेव्ही बँड कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला. लोणावळा नगर परिषद आणि INS शिवाजी यांच्या संयुक्त विद्यमानं या बँडचं आयोजन करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगरमधील कान्होरी इथे शेतकऱ्याच्या मुलीनं राष्ट्रीय नेमबाजीमध्ये 2 पदकं जिंकली आहेत. गीता मस्केनं नुकत्याच मुंबईत पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धेमध्ये ती सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन झाली. त्यामुळे तिचं सर्वत्र कौतुक होत आहे. नांदेडमध्ये मुस्लिम समाजाच्या तरुणींना भगवद्गीतेचं उर्दूमध्ये भाषांतर केले आणि यासाठी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तिला प्रकाशनासाठी मदत केली. दरम्यान कुराण आणि गीतेमध्ये जात धर्म द्वेष नसून मानवतेचा संदेश देण्यात आल्याचं दिसतंय. जमावाच्या हल्ल्यामध्ये अण्णा वैद्य नामक व्यक्तीचा मृत्यू झाला. अल्पवयीन मुलीची छेड काढण्याच्या कारणावरून जमावानं या व्यक्तीच्या घरावरती हल्ला केला. छेडछाडीचा गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू असताना जमाव आक्रमक झाला आणि त्यांनी हल्ला केला. या व्यक्तीला नुकताच हायकोर्टानं निर्दोष मुक्त केलं होतं आणि त्याच्यावर 4 महिलांच्या हत्येचे आरोप आहेत. सरकारनं तयार केलेल्या सहकारी कायद्यातील सुधारणा विधेयक अखेर सरकारला मागे घ्यावं लागलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या आक्षेपानंतर अक्रियाशील सभासदांना निवडणूक लढवण्यास बंदी घालणारं हे विधेयक अखेर मागे घेण्यात आलं.
भरती परीक्षेतील प्रश्नांवरती आक्षेप असेल तर तो नोंदवण्यासाठी सुद्धा पैसे भरावे लागणार आहेत। प्रत्येक प्रश्नाच्या आक्षेपासाठी 100 रुपये आकारले जात आहेत। यापूर्वी परीक्षा शुल्कापोटी खासगी कंपन्यांनी शेकडो कोटी रुपये जमा केलेले असताना विद्यार्थ्यांची पुन्हा लूट का असा सवाल विचारला जातोय। देशातील अग्रगण्य अभियांत्रिकी शिक्षण संस्थेसह विविध नामांकित शिक्षण संस्थांमधील प्रवेशाकरता ग्राह्य धरल्या जाणाऱ्या जेईई मेन परीक्षेसाठी देशभरातून 12,30,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली। जेईईच्या विद्यार्थी नोंदणीत महाराष्ट्र आघाडीवरती आहे आणि महाराष्ट्रातून 1,62,624 विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत। जेईईचा पहिला टप्पा 24 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2024 च्या दरम्यान पार पडणार आहे। प्रत्येक महिन्याच्या 7 ते 10 तारखेदरम्यान एसटी कर्मचाऱ्यांना वेतन देण्याचं सरकारनं न्यायालयामध्ये मान्य केलं होतं, पण डिसेंबरची 10 तारीख उलटून गेली तरी कर्मचाऱ्यांना अद्याप वेतन मिळालेलं नाही। वर्षानुवर्ष दर महिन्याच्या 7 तारखेला एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळतंय। सिडको महामंडळातील लेखालिपिक पदाच्या 23 रिक्त जागा भरण्याचा निर्णय व्यवस्थापनानं घेतलाय। त्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून 9 डिसेंबरपासून इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवले गेलेत आणि अर्ज भरण्यासाठी 8 जानेवारी 2023 ही अंतिम मुदत असणार आहे। समृद्धी महामार्गाला 11 डिसेंबरला 1 वर्ष पूर्ण होत आहे। वर्षभरात या महामार्गावरील 1,489 अपघात झाले। यातील 73 प्राणांतिक अपघातात 142 जणांचे जीव गेले। त्यामुळे महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळख निर्माण झालेला हा महामार्ग आता मृत्यूचा मार्ग ठरत चाललाय की काय असा प्रश्न उपस्थित होतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विकसित भारत 2047 युवकांचा आवाज लॉन्च करणार आहेत आणि या उपक्रमाची सुरुवात करताना मोदी देशभरातील विद्यापीठांचे कुलगुरू, संस्थांचे प्रमुख आणि प्राध्यापकांना संबोधित करतील। तर देशभरातील तरुणांना या उपक्रमाच्या माध्यमातून विकसित भारतासाठीच्या कल्पनांचे योगदान देण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे। 2018 मध्ये गोंदियातील मुलींचं अपहरण करून तिची भोपाळमध्ये विक्री करण्यात आली होती आणि या प्रकरणी गोंदिया शहर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। मात्र यातील मुख्य आरोपी प्रवीण उर्फ लक्की राजेश बरमैया फरार होता आणि 4 वर्षांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता। दरम्यान त्याचा ठाव ठिकाणा शोधून सापळा रचून त्याला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलंय। पावसानं उघडीप दिल्यानंतर गोंदिया जिल्ह्यामध्ये थंडीचा जोर वाढतोय आणि कमाल तापमान 27 अंशांवरती तर किमान तापमान 12.6 अंशांवरती आलंय। त्यामुळे गोंदिया जिल्हा हा विदर्भामध्ये सर्वात कूल ठरतोय। संततधार अवकाळी पावसानं हजेरी लावल्यामुळे थंडीचा जोर वाढलाय। गेल्या 3 दिवसांपासून थंडीचा जोर वाढतोच आहे, त्यामुळे नागरिक गरम कपड्यांचा आणि शेकोट्यांचा आधार घेत आहेत। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा 726वा संजीवन सोहळा सुरू आहे आणि या सोहळ्यासाठी राज्यभरातून आलेल्या लाखो भक्तांमुळे इंद्रायणीचा काठ फुलून गेलाय। आजच्या दिवशीच म्हणजेच त्रयोदशीला ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवन समाधी घेतली होती, त्यामुळे या दिवसाला वारकरी संप्रदायात अनन्यसाधारण महत्त्व आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील आसोद आवलीच्या वाडीला रस्ताच नसल्यानं ग्रामस्थांची गैरसोय होत होती। गेल्या अनेक वर्षांपासून मागणी करून सुद्धा प्रशासन लक्ष देत नसल्यानं ग्रामस्थ कमालीचे हैराण झाले। मात्र शासन रस्ता करत नसल्यानं अखेर ग्रामस्थांनी श्रमदानातून रस्ता करण्याचा निर्णय घेतला। देवगड बंदरात पहाटे 4:30च्या सुमारास खाक्षी येथे मासेमारी नौकेला आग लागली आणि या आगीमध्ये एका खलाशाचा मृत्यू झाला। पहाटे बोटीवरती काही खलाशांचे वाद झाले। या वादातून एका खलाशानं अंगावरती पेट्रोल ओतून घेऊन स्वतःला पेटवून घेतलं।